लास्ट लेक्चरमध्ये सेट्सला आपण स्टार्ट केलं होतं बरोबर. सेट टॉपिककडं आपण गेलो होतो. सेटला कसं क्रिएट करायचं, काय असतं सेट, आपण ते बघितलं होतं. ठीक आहे. सो सेटला कसं क्रिएट करणार, तुम्ही कोणती मेथड दाखवली होती मी तुम्हाला सेट क्रिएट करण्यासाठी. कर्ली ब्रॅकेट्सचा यूज करून तुम्ही काय करू शकता, तुमचं सेटला क्रिएट करू शकता. ठीक आहे. ही एक मेथड होती. काय फंक्शन सांगितले होते सेटबद्दल, एकपेक्षा जास्त डेटा तुम्ही पास करू शकता. एकपेक्षा जास्त डेटा तुम्ही सेटच्या आतमध्ये पास करू शकता. काही अशा पद्धतीने मल्टिपल डेटा तुम्ही पास करू शकता, सेपरेटेड बाय कॉमा असणारे. सो एकपेक्षा जास्त डेटा तुम्ही पास करू शकता आणि मल्टिपल डेटा सुद्धा देखील तुम्ही काय करू शकता, सेटच्या आतमध्ये तुम्ही पास करू शकता. त्याच्यानंतर डुप्लिकेट व्हॅल्यूज, डेटा अलाउड नाही आहे सेटमध्ये. जर का डुप्लिकेट डेटा पास झालं तर पायथन त्याला बाय डिफॉल्ट रिमूव्ह करणार, डिलीट करून टाकणार आणि एक सिंगल डेटा तुमच्याकडे ठेवणार. इथं 5 4 वेळेस रिपीट आहे, इथं 5 4 वेळेस रिपीट आहे. तर 5 किती वेळा प्रेझेंट राहील तुमच्या सेटमध्ये, एकदाच प्रेझेंट असेल. हॅलो इथं 2 वेळेस रिपीट आहे, तर हॅलो सुद्धा किती वेळा प्रेझेंट राहील सेटमध्ये, एकदाच रिपीट राहील. सो जे डुप्लिकेट एंट्रीज आहे, जे डुप्लिकेट डेटा आहे, त्याला पायथन सिम्पल रिमूव्ह करण्याचं काम करणार आहे सेटमध्ये. सेट काय तुमचं अनऑर्डर्ड कलेक्शन ऑफ डेटा आहे, असं पण मी तुम्हाला स्टेटमेंट दिलं होतं. सेट काय तुमचं अनऑर्डर्ड कलेक्शन ऑफ डेटा आहे. म्हणजे त्याचा अर्थ काय की जेव्हा तुम्ही सेटमध्ये डेटा स्टोअर करता, जेव्हा तुम्ही सेटच्या आतमध्ये डेटाला स्टोअर करता, तेव्हा त्याचं ऑर्डर फिक्स नाही आहे. ऑर्डर फिक्स नाही आहे म्हणजे काय सांगतोय मी, की त्याची पोझिशन फिक्स नाही आहे. सेटच्या आतमध्ये जो डेटा जातोय त्याच्या पोझिशन फिक्स नाही आहे. कोणत्याही पोझिशनवरती कोणता डेटा येऊ शकतो याची गॅरंटी पायथनकडे पण नाही आहे आणि आपल्याकडे पण नाही आहे. सो त्या केसमध्ये मी काय सांगतोय, इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्स आपण असे मेथड्स, इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचा कन्सेप्ट आपण सेटवरती अप्लाय नाही करू शकतो. कारण इंडेक्सिंग फिक्स असते, प्रत्येक पोझिशनला एक पोझिशन नंबर दिला जातो, एक इंडेक्स नंबर दिला जातो आणि त्या पोझिशन नंबरवरती तुमचा डेटा स्टोअर असतो. बट आपलं सेट हा अनऑर्डर्ड कलेक्शन आहे, ज्याची जागा फिक्स नाही आहे, कोणत्याही डेटाची जागा फिक्स नाही आहे, कोणत्याही पोझिशनवरती कोणताही डेटा जाऊ शकतोय. सो त्या केसमध्ये इंडेक्सिंग स्लायसिंग त्याच्यावरती अप्लाय नाही होऊ शकत. आणि जर का इंडेक्सिंग स्लायसिंगचा कन्सेप्ट त्याच्यावरती अप्लाय केलं पण, तर एक लक्षात घ्या, प्रत्येक इंडेक्स नंबरवरती नेहमी तुम्हाला एक वेगवेगळा डेटा प्रिंट होताना दिसेल. प्रत्येक इंडेक्स नंबर जेव्हा जेव्हा तुम्ही तो इंडेक्स नंबर कॉल करणार, त्या इंडेक्स नंबरच्या जागेवरती तुम्हाला मल्टिपल डेटा प्रिंट होताना दिसणार. सो त्या केसमध्ये इंडेक्सिंगचं त्याचं यूज नाही. त्याच्यानंतर एम्प्टी सेट कसं क्रिएट करायचं ते तुम्हाला शो केलं. एम्प्टी सेट काय असतो, बेसिकली एक असं सेट ज्याच्यामध्ये डेटा प्रेझेंट नाही आहे. तर आपण स्ट्रिंगमध्ये एम्प्टी स्ट्रिंग बनवली, आपण लिस्टमध्ये एम्प्टी लिस्ट बनवली, टपलमध्ये एम्प्टी टपल बनवलं. बट त्या केसमध्ये आपल्याकडे 2 डेटा होतो, आपल्याकडे 2 मेथड्स होते. एम्प्टी स्ट्रिंगसाठी आपल्याकडे 2 मेथड्स होते. एक तर तुम्ही स्टार्टिंग कोट लावा, एंडिंग कोट लावा, त्या दोघांच्या मध्ये डेटाला पासच नका करू. आणि दुसरं होतं str फंक्शन. लिस्टमध्ये पण सेम होतं, ओपन स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट, त्या दोघांच्या मध्ये डेटाला पास नका करू. आणि एक होतं आपल्याकडं लिस्ट फंक्शन. टपलमध्ये ओपन राऊंड ब्रॅकेट क्लोज राऊंड ब्रॅकेट, त्या दोघांच्या मध्ये पण डेटाला पास नका करू. आणि टपल फंक्शन. बट सेटमध्ये तुमच्याकडे एकच मेथड आहे एम्प्टी सेट क्रिएट करण्यासाठी, आणि ती आहे तुमची सेट फंक्शन. कारण तुम्ही एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स नाही ठेवू शकत. तुम्ही एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स अशा पद्धतीने नाही ठेवू शकत. स्क्रीनकडे बघा, स्क्रीनमध्ये S1 इक्वल टू, मी इथं एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स ठेवलेले. ह्याला मी जेव्हा प्रिंट करणार तेव्हा एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्स येईल, पण त्याचा डेटा टाईप येणार डिक्शनरी. कारण पायथनमध्ये डिक्शनरी कसा डेटा टाईप आहे आणि सेट एक असा डेटा टाईप आहे ज्या दोघांना आपण क्रिएट करण्यासाठी यूज करत असतोय कर्ली ब्रॅकेट्स. दोघांना पण क्रिएट करण्यासाठी, दोघांना पण डिफाईन करण्यासाठी आपण यूज करत असतोय कर्ली ब्रॅकेट्स. सो त्या केसमध्ये जर का कर्ली ब्रॅकेट्स एम्प्टी राहिले, सो त्या केसमध्ये पायथन त्याला एम्प्टी डिक्शनरी कन्सिडर करतो, एम्प्टी सेट नाही. सो एम्प्टी सेट जर का क्रिएट करायचा असेल तर यूज करायचे सेट फंक्शन. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मी तुम्हाला सेटबद्दल इन्फॉर्मेशन दिली होती. वेगवेगळे फंक्शन्स तुम्हाला दाखवले, सेटला कसं क्रिएट करायचं दाखवलं. सेट फंक्शनच्या मदतीने पण तुम्ही काय करू शकता, सेटला क्रिएट करू शकता. सो आता आपण त्याच्यामध्येच भरपूर व्हेरिएशन्स बघणार आहे, भरपूर डिटेल्स बघणार आहे की सेटमध्ये अजून काय काय टॉपिक्स आहे त्याला इम्प्लिमेंट करणार. आता
सो इथपर्यंत आपण स्टॉप केलं होतं एम्प्टी सेटपर्यंत. आता आपण सेट फंक्शनकडे जाऊ. सेट फंक्शनचे फीचर्स आपण व्यवस्थितपणे स्टडी करू. ठीक आहे, सेट फंक्शनकडे जाऊ आणि सेट फंक्शनला व्यवस्थितपणे स्टडी करू. बाय युझिंग सेट फंक्शन आपण सेटला कसं क्रिएट करू शकतो ते पार्ट आपण आता काय करू, स्टडी करू. चला, हेडिंग द्या क्रिएट सेट फंक्शन. आता कसं क्रिएट करणार आहे आपण ते आपण आता चेक करू, एक एक करू. आता काय बनवत आहे, S1 नावाचं व्हेरिएबल बनवत आहे, त्याच्यामध्ये पुट करतोय सेट आणि सेटच्या आतमध्ये डेटाला काय करणार आहे, पास करणार आहे. सो लक्ष द्या, सेटच्या आतमध्ये मी आता कोणता डेटा पास करतोय, हॅलो. तर सांगा मला काय डेटा प्रिंट होईल जेव्हा मी S1 ला प्रिंट करेल तेव्हा कोणता डेटा प्रिंट होईल, बोला. हॅलो. हा बोल. नाही हॅलो प्रिंट होईल सर. अच्छा, हॅलो प्रिंट होईल. कसं होईल हॅलो प्रिंट? एक वेगळे होईल सर ते. काय सेपरेट होईल ना ते. पण काय क्रिएट होईल? अरे सांगा काय क्रिएट होणार? सेट क्रिएट होईल, सेटच्या आतमध्ये हॅलो डिफरंट ॲज अ डेटा म्हणून पास होईल. तर काय प्रिंट होणार? सेटमध्ये किती डिफरंट होईल सर हॅलो. हा ठीक आहे, डिफरंट होईल. बघा इथं हॅलो. बघा काय झालंय, सेटमध्ये जेव्हा मी स्ट्रिंग व्हॅल्यू पास केली एक नुसती हॅलो, तर डेटा कसं प्रिंट झालंय, सेट क्रिएट झालंय. सेटच्या आतमध्ये प्रत्येक एक कॅरेक्टर ॲज ए सिंगल डेटा म्हणून पास झालेलं. पण डेटा किती प्रिंट झालाय, हॅलोमध्ये कॅरेक्टर किती प्रेझेंट आहे, HELLO 5 कॅरेक्टर प्रेझेंट आहे. पण आपल्या सेटमध्ये टोटल किती डेटा आलाय, 4च डेटा आलाय. का 4 डेटा आलाय, कारण सेट डुप्लिकेट व्हॅल्यूज रिमूव्ह करतो. तर इथं L किती वेळा रिपीट झालेलं आहे, LL 2 वेळेस रिपीट झालं. सो पायथनने किती वेळा घेतला तो L, सिंगल टाइम घेतलेला आहे. लक्षात येतोय? हो सर. S2 इक्वल टू, आता सांगा आता काय आउटपुट स्क्रीनवरती, आता काय याचं उत्तर? काय सर 1 असेल ना? तुम्ही सांगा ना, मी तुम्हाला विचारतोय. बोला काय येईल याचं उत्तर? S2 इक्वल टू मी सेट करतोय, सेटच्या आतमध्ये सिंगल नंबर पास केलं, काय यायला पाहिजे? लिस्ट आणि टपल मध्ये काय व्हायचं, लिस्ट फंक्शन टपल फंक्शन मध्ये एरर यायचं जेव्हा तुम्ही डायरेक्टली सिंगल नंबर पास करणार. काय करताय ह्याच्यामध्ये काय होतं सर, एररच येईल सर ह्याच्यामध्ये पण. बरं, चला सेटला सेट फंक्शनच्या आतमध्ये जर का तुम्ही डायरेक्टली स्ट्रिंग डेटा असं पास केलं तर आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट होताना एक सिंगल कॅरेक्टर ॲज अ सिंगल डेटा म्हणून स्टोअर होईल. सेट फंक्शनच्या आतमध्ये डायरेक्टली आपण कोणतं न्यूमेरिक व्हॅल्यू पास नाही करू शकतो, तिथं पण आपल्याला एरर शो होणार आहे. लक्षात घ्या, जर का तुम्हाला सिंगल डेटा ॲज अ
स्टोअर करायचं असेल, एक पूर्ण इथं आपण हॅलो वर्ल्ड दिलं होतं, तो हॅलो वर्ल्ड एक सिंगल डेटा म्हणूनच स्टोअर झाला पाहिजे, तो असं प्रत्येक कॅरेक्टरमध्ये सेपरेट नाही झाला पाहिजे. तर सेट फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही काय क्रिएट करणार, कर्ली ब्रॅकेट्स क्रिएट करणार आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही पास करणार हॅलो. काय पास करणार, हॅलो, आणि मग प्रिंट करणार तुम्ही S3. आता रन करा. हे बघा आलाय हॅलो तुमच्या. एक आता फक्त वर्ल्ड, पूर्ण एक वर्ल्ड ॲज अ सिंगल डेटा म्हणून स्टोअर झालं. पण वरती जेव्हा हॅलो मी डायरेक्टली सेट फंक्शनमध्ये पास केलं होतं तेव्हा कसं प्रिंट झालं होतं, एक सिंगल कॅरेक्टर एक सिंगल डेटा म्हणून स्टोअर झालं होतं. पण आता हॅलो कसं स्टोअर झालंय बघा. पण कसं केलंय मी, सेट फंक्शनच्या आतमध्ये एक कर्ली ब्रॅकेट्स इथं मी पास केले. अजून एक बघा. ठीक आहे, आता एक सिंगल नंबरच मला स्टोअर करायचा असेल तर कसं करणार, सेटच्या फंक्शनच्या आतमध्ये परत कर्ली ब्रॅकेट्स लावणार, कर्ली ब्रॅकेट्सच्या आतमध्ये नुसतं 1 पास करणार. जसं इथं डायरेक्ट 1 पास नाही केलेलं आहे, आता कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये 1 पास केलं. आणि आता काय करतोय, प्रिंट करतोय कुणाला, S4 ला. आलंय तुमचं 1 आणि ते पण कुणाच्या आतमध्ये, सेटच्या आतमध्ये. लक्ष द्या, S5 नावाचं बनवतोय, त्याच्यामध्ये सेट्स बनवतोय आणि सेटच्या आतमध्ये आता पास करतोय लिस्ट. काय पास करतोय, लिस्ट. आणि त्या लिस्टच्या आतमध्ये काय पास करतोय, मल्टिपल डेटा. त्या लिस्टच्या आतमध्ये काय पास करतोय, मल्टिपल डेटा. सगळे एक एक प्रकारचा डेटा टाईप आहे, इंटिजर, स्ट्रिंग, फ्लोट, बुलियन. आता बघा सक्सेसफुली काय करणार पायथन, लिस्टला सेटमध्ये कन्वर्ट करून घेणार, लिस्टला सेटमध्ये कन्वर्ट करून घेणार. घ्या, सक्सेसफुली तुमची लिस्ट आता काय झाली, सेटमध्ये कन्वर्ट झाली. सेम तुम्ही सेट फंक्शनच्या मदतीने एखादं टपल सुद्धा देखील काय करू शकता, सेटमध्ये कन्वर्ट करून घेऊ शकता. एखादं टपल सुद्धा देखील तुम्ही काय करू शकता, सेटमध्ये कन्वर्ट करू शकता. हे बघा, आता सेट फंक्शनच्या आतमध्ये काय पास केलंय मी, टपलला पास केलं. हे बघा, टपल इथं पास झालं. ह्याला रन करतोय, सक्सेसफुली तुमचा तो डेटा सुद्धा काय होईल, इथं कन्वर्ट होईल. सगळं सेटमध्ये तुम्ही कन्वर्ट केलं. लक्षात घ्या, सेट फंक्शनच्या मदतीने तुम्ही सेट कसं क्रिएट करू शकता, ह्याच्यात टोटल तुम्हाला 6 व्हेरिएशन्स तुमच्या समोर मांडले. किती, 6 व्हेरिएशन. नोट डाऊन करा. कोणत्या केसेसमध्ये एरर येईल, कोणत्या केसेसमध्ये एक सिंगल डेटा म्हणून स्टोअर होईल. डायरेक्टली जर का स्ट्रिंग व्हॅल्यू पास केली तर त्या स्ट्रिंग व्हॅल्यूमधलं प्रत्येक कॅरेक्टर एक सिंगल डेटा म्हणून स्टोअर होणार. हे सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा. चलो, नोट डाऊन केलं असेल तुम्ही सगळ्यांनी. आता पुढचा पॉईंट आपला आहे
काय आहे पुढचं स्टेटमेंट आता माझं, आपण सेटच्या आतमध्ये लिस्ट आणि डिक्शनरीला, नीट लक्ष द्या, सेटच्या आतमध्ये आपण लिस्ट आणि डिक्शनरीला पास नाही करू शकतो ॲज ए डेटा म्हणून. नीट लक्ष द्या, सेटच्या आतमध्ये आपण लिस्ट आणि डिक्शनरीला ॲज अ डेटा म्हणून पास नाही करू शकत. ठीक आहे. सो का नाही करू शकतो त्याच्या मागचं रिझन समजा, व्यवस्थितपणे लक्ष द्या, इम्पॉर्टंट टॉपिक आहे. आता सगळ्यात पहिले एक S7 नावाचं व्हेरिएबल बनवतोय, त्याच्यामध्ये मी काय करतोय, काय स्टोअर करण्याचा प्रयत्न करतोय बघा. सांगा मला ह्याचा आउटपुट काय येईल, स्क्रीनवर बघा आणि मला सांगा या कोडचा आउटपुट काय येईल. याचा आउटपुट का, एक मिनिट, हे येईल सर, नन पहिले येईल. नाही हा बरोबर, जसं आहे तसं प्रिंट होईल सर. एक ठीक आहे, तसं प्रिंट होईल. काय झालं प्रिंट बघा. हा तेच ना, नन पहिले आलं. नाही, लिस्ट या सेटमध्ये टोटल किती डेटा प्रेझेंट आहे, 6. आणि आउटपुट स्क्रीनवरती जो सेट आले त्याच्यामध्ये टोटल किती डेटा प्रेझेंट आहे, 3, 5 आहे सर. म्हणजे ते ह्याच्यामध्ये हे नाही घेतलं, ट्रू. का नाही घेतलं, कारण ट्रू कुठं रिपीट होत आहे. का बरं आहे सर, त्यांनी ट्रूला नाही घेतलं, लक्षात येत आहे. हो, म्हणजे असं काही का बुलियन वगैरे असतं डेटा? नाही तसं नाही. सेटमध्ये तुमच्याकडं इज माइक ऑफ, सेटमध्ये इथं 1 डेटा प्रेझेंट आहे आणि ट्रू सुद्धा आहे. पायथनमध्ये ट्रूला 1 म्हणून कन्सिडर केलं आणि फॉल्सला 0 म्हणून कन्सिडर केलं. लक्षात द्या, पायथनमध्ये ट्रूला 1 आणि फॉल्सला 0 म्हणून कन्सिडर केलेलं आहे. म्हणून त्यांनी काय केलं, ट्रूला रिमूव्ह केलं, डुप्लिकेट डेटा झाला म्हणून त्यांनी नुसतं 1 ठेवलेलं. हा पण पॉईंट नोट डाऊन करा, जेव्हा एका सेटमध्ये ट्रू आणि फॉल्स असतील आणि सायमल्टेनियस ट्रू आणि फॉल्स सोबत जर का 1 आणि 0 पण प्रेझेंट असतील, सो त्या केसमध्ये ट्रू आणि फॉल्समधून डेटा रिमूव्ह केला जाईल. दुसरं व्हेरिएशन आहे, आता मी माझ्या स्टेटमेंटमध्ये येतोय, काय पास करतोय मी आता, नीट बघा, प्रिंट करतोय S8 नावाचं व्हेरिएबल बनवलंय, S8 नावाचं व्हेरिएबल बनवलंय, त्याच्यामध्ये सेट क्रिएट करतोय. त्या सेटच्या आतमध्ये 1, 2 ॲपल, 50.25 ट्रू, नन असं डेटा तर मी दिलेलाच आहे, पण मी काय पास केलंय, एक लिस्ट पण पास केली. लक्ष द्या, लिस्ट सुद्धा मी इथं काय केलेली, पास केली. ठीक आहे, लिस्ट मी कशी पास केली, एक डेटा म्हणूनच पास केलेलं आहे. सेटमध्ये एक डेटा म्हणूनच मी काय केलेलं आहे, लिस्टला पास केलेली. आता जेव्हा प्रोग्राम रन करतोय, काय आलंय, मला एरर आलेलं आहे. काय एरर आलंय, यू कॅन नॉट यूज लिस्ट ॲज ए सेट एलिमेंट. आणि एरर काय आलंय पुढं, अनॲशेबल टाईप लिस्ट. ठीक आहे, चला, तुम्हाला मी मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं होतं ह्याचा एररबद्दल, अनॲशेबल टाईप लिस्ट. आता या एररला व्यवस्थितपणे समजा, आणि का लिस्ट सेटमध्ये चालणार नाही, का लिस्ट आपण ॲज अ डेटा म्हणून सेटमध्ये पास नाही करू शकतो. ठीक आहे, आता
सेटमध्ये एक आपला जो सेट आहे ना तो सेट म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. आपला जो सेट आहे ना तो म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. ठीक आहे. सेटमध्ये जो डेटा आपण ॲड करू शकतो, डिलीट करू शकतो. लक्ष द्या, लिस्ट पण आपलं काय होतं, म्युटेबल ऑब्जेक्ट होतं. लिस्टमध्ये पण आपण डेटाला ॲड करू शकतो, रिमूव्ह करू शकतो. पण लिस्टमध्ये एक गोष्ट होती, लिस्टमध्ये आपण एखाद्या एक्झिस्टिंग डेटाला चेंज करू शकतो. सपोज जर का मला या 1ला चेंज करायचं आहे, सपोज जर का मला या 1ला चेंज करायचं आहे, 1ला 100 करायचं आहे, सो मी सेटमध्ये 1ला 100 नाही करू शकतो. पण तेच जर का कन्सेप्ट लिस्टमध्ये असेल तर लिस्टमध्ये इझिली मी त्या 1ला 100मध्ये चेंज करू शकतो. सेटमध्ये जर का मला 1ला 100 करायचं असेल तर मला 2 मेथड्स त्याच्यावरती अप्लाय करावं लागतील. पहिलं मेथड आहे रिमूव्ह मेथड. मी पहिल्या रिमूव्ह मेथडला अप्लाय करणार आणि 1ला रिमूव्ह करून घेणार आणि मग मी ॲड मेथडला अप्लाय करणार आणि मग 100 डेटाला ॲड करून घेणार. पण लिस्टमध्ये आपण तसं नाही करायचो. लिस्टमध्ये डायरेक्टली आपण इंडेक्स नंबरला पास करायचो. इंडेक्स नंबरवरती हा जो डेटा आहे 1 तर त्याच्यावरती काढून त्याला रिप्लेस करा आणि आपण नवीन डेटा टाकून द्यायचो 100. पण सेटमध्ये तुमचं इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचं कन्सेप्टच नाही आहे. सेटमध्ये लिस्टमध्ये सर आपण ते हे करायचं का, त्याचा इंडेक्स नंबर देऊन इक्वल टू करून डायरेक्ट ते हे बदलायचं ना. हां, डेटाला चेंज करायचं. पण सेटमध्ये तर इंडेक्सिंग नावाचा कन्सेप्टच नाही आहे. सेटमध्ये इंडेक्सिंग नावाचा कन्सेप्टच नाही आहे. तर डायरेक्टली तुम्ही डेटाला अपडेट नाही करू शकत, हे लक्षात घ्या. सो सेटमध्ये एक पॉईंट नोट डाऊन करा. तुम्ही सेट हा म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. आपला जो सेट आहे तो म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. सेटला आपण चेंज करू शकतो पाहिजे तसं. ओरिजिनल सेटला पण चेंज करू शकतो, बट आपण एक्झिस्टिंग डेटाला अपडेट नाही करू शकतो. सेट चेंज होणार, त्याच्यामध्ये तुम्ही नवीन डेटा ॲड करा, एक्झिस्टिंग डेटा डिलीट करा, हे सगळे ऑपरेशन्स पॉसिबल आहे. पण एखाद्या एक्झिस्टिंग डेटाला चेंज करणं हा सेटमध्ये पॉसिबल नाही. हे गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे. मग आता एररचा अर्थ काय आलेला आहे, अनॲशेबल टाईप लिस्ट. आता या वर्डचा अर्थ काय, हा जो वर्ड आलेला आहे इथं अनॲशेबल, याचा अर्थ काय. आता सेटमध्ये इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचं तर ऑपरेशन्स परफॉर्मन्स होत नाही. सेटमध्ये इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचं कन्सेप्टच नाही. सो डेटा कसं रिट्राईव्ह होत असेल, कधी लक्ष दिलेलं आहे, कधी विचार केलेला आहे. आपण इंडेक्सिंगचा यूज करून एखादा डेटा रिट्राईव्ह करू शकतो. स्पेसिफिक पोझिशनचा जर का इंडेक्स नंबर पास केला तर तो डेटा आपल्यासमोर प्रेझेंट होऊ शकतो. बट ह्याच्यामध्ये कसं होत असणार आहे, सेटमध्ये पायथन डेटाला कसं स्टोअर करत असेल, पायथन टपल आणि स्ट्रिंगमध्ये स्ट्रिंग लिस्ट आणि टपलमध्ये पायथन जो डेटा स्टोअर करतो तो प्रत्येकाला एक इंडेक्स नंबर प्रोव्हाइड करतो आणि त्या इंडेक्स पोझिशन त्या इंडेक्स नंबरवरती त्या डेटाला स्टोअर करून घेतो. पण सेटमध्ये डेटा कसा स्टोअर होतोय, तर सेटमध्ये कन्सेप्ट फॉलो होतो हॅशिंगचा कन्सेप्ट. एक कन्सेप्ट आहे आपल्या प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये म्हणा किंवा कॉम्प्युटर फील्डमध्ये हॅशिंगचा कन्सेप्ट. हॅशिंगचा कन्सेप्ट यूज करून तुम्ही प्रत्येक डेटाला एक हॅश नंबर प्रोव्हाइड करू शकता. प्रत्येक डेटाला पायथन काय करतोय, एक हॅश नंबर प्रोव्हाइड करतोय. कारण इथं जागा फिक्स नाही आहे. सेटमध्ये कुणाचाच इंडेक्स नंबर फिक्स नाही आहे, कुणाची पोझिशन फिक्स नाही आहे. कोणताही डेटा कुठेही शफल होऊ शकतो, कोणताही डेटा कोणत्याही पोझिशनवरती जाऊन सेट होऊ शकतो. असं सेटचा कन्सेप्ट आहे. सो त्या केसमध्ये पायथन काय करतोय, इंडेक्स नंबर प्रोव्हाइड नाही करतोय, त्याच्या जागी काय करतोय, प्रत्येक डेटाला काय करतोय, तो एक हॅश नंबर देतोय. काय देतोय, एक हॅश नंबर देतोय. सो त्या केसमध्ये एकदा जो डेटा सेटमध्ये आला त्या केसमध्ये आपण त्याला अपडेट नाही करू शकतो. कारण प्रत्येक डेटाचा हॅश नंबर फिक्स असतो. सपोज जर का इथं 1 डेटा आहे तर 1 डेटाचा हॅश नंबर फिक्स आहे. आता जर का डेटा चेंज झाला, जर का मी या 1ला 100 केलं तर त्या केसमध्ये काय होईल, तो जो 100 डेटा आहे त्याला मी कधीच ॲक्सेस नाही घेऊ शकतो. कारण त्याच्यासाठी नवीन हॅश नंबर कॅल्क्युलेट नाही होणार. हॅश नंबर ऑलरेडी कॅल्क्युलेट झालेला आहे आणि तो कुणासाठी कॅल्क्युलेट झाला होता, 1 नंबरसाठी हॅश नंबर कॅल्क्युलेट झालेला आहे. आणि एक लक्षात घ्या, प्रत्येक डेटासाठी हॅश नंबर फिक्स असतो. प्रत्येक डेटासाठी हॅश नंबर फिक्स असतो. आणि जर का हॅश नंबर फिक्स आहे तर तुमचा डेटा पण काय पाहिजे, फिक्स पाहिजे. सो त्या केसमध्ये आपण सेटमध्ये कधीच डेटाला अपडेट नाही करू शकतो, कधीच डेटाला चेंज नाही करू शकतो. हां, तुम्ही एक तर डेटाला नवीन डेटाला ॲड करा. जसं नवीन डेटा ॲड होईल पायथन लगेच त्या नवीन डेटासाठी पण एक परमनंट हॅश नंबर काढून देईल, एक परमनंट हॅश नंबर त्याच्यासाठी फिक्स करून टाकतो.
आणि जर का तुम्ही डेटाला रिमूव्ह करू शकता, म्हणजे की डिलीट करू शकता. एकदा की तुम्ही डेटा डिलीट केला, तो डेटा तर डिलीट होईलच, पायथनच्या मेमरीमधून त्याचा हॅश नंबर पण काय होईल, डिलीट होऊन जाईल. सो म्हणून आपण सेटमध्ये डेटाला अपडेट नाही करत, कधीच डेटाला अपडेट करायचा नसतं, कधीच डेटा अपडेटच होत नाही. पहिली गोष्ट, सेटमध्ये तुम्ही ट्राय करा डेटा अपडेट करण्याचा, तुम्हाला एरर शो होणार. काय होणार आहे, तुम्हाला एरर शो होणार. का? कारण हॅश नंबर फिक्स आहे. आता हॅश नंबरची काय गरज आहे, कारण डेटा तुमचं शफल होतं आहे. सेटमध्ये कोणत्याच पोझिशनवरती डेटा फिक्स नाही आहे. ही जी पहिली पोझिशन आहे या सेटमध्ये, ही जी पहिली पोझिशन आहे इथं, आत्ता मी पास करताना तो 1 पास केलं आहे, बट पायथनच्या मेमरीमध्ये तो स्टोअर होताना काय माहिती, या पहिल्या पोझिशनवरती ॲपल स्टोअर होत असेल, किंवा 50.25 स्टोअर होत असेल, 2 स्टोअर होत असेल, ट्रू स्टोअर होत असेल, नन स्टोअर होत असेल. आपल्याला काहीच आयडिया नाही आहे या पहिल्या पोझिशनवरती पायथनच्या मेमरीमध्ये कोणता डेटा स्टोअर झाला. सो त्या केसमध्ये पायथन प्रत्येक डेटासाठी एक हॅश नंबर कॅल्क्युलेट करून घेतोय, आणि जेव्हा आपण तो डेटाची डिमांड करतोय, सो त्या केसमध्ये पायथन त्या हॅश नंबरच्या मदतीने तो डेटाला घेऊन येतोय. पहिले पायथन इंडेक्स नंबरच्या मदतीने डेटाला आणायचा, आता पायथन हॅश नंबरच्या मदतीने डेटाला आणतोय. डेटा तुमचा किती शफल होऊ द्या, पूर्ण सेटमध्ये डेटा जाऊन कुठं पण बसू द्या, पण जर का तुमच्याकडे हॅश नंबर आहे तर त्या हॅश नंबरवरती परमनंट डेटा तर फिक्स आहे, कारण प्रत्येक डेटासाठी एक फिक्स हॅश नंबर कॅल्क्युलेट आहे. सो त्या केसमध्ये जर का त्या हॅश नंबरच्या ॲक्सेसमुळे आपण पर्टिक्युलर डेटाला काय करू शकतो, रिट्रॅक्ट करू शकतो. लिस्टमध्ये असतं का सर हॅश डेटा, लिस्ट आणि नाही, लिस्ट आणि टपलमध्ये हॅशिंगची गरजच नाही आहे ना. लिस्ट आणि टपलमध्ये डेटा फिक्स आहे, स्ट्रिंगमध्ये पण डेटा फिक्स आहे, तुमचा डेटा काही चेंज होत नाही, त्यांची जागा चेंज होत नाही. आणि जर का तुमचा डेटा फिक्स आहे तर तिथं इंडेक्सिंगचा कन्सेप्ट तर व्हॅलिड आहे ना. हो, आता इंडेक्सिंगच्या मदतीने तुम्ही डेटाला ॲक्सेस घेऊ शकता, बट सेटमध्ये डेटा फिक्सच नाही आहे, पोझिशन फिक्सच नाही आहे, कोणत्याही डेटाची पोझिशन फिक्स नाही आहे. सो त्या केसमध्ये प्रत्येक डेटासाठी आपण एक हॅश नंबर कॅल्क्युलेट करतोय. मग जेव्हा पण आपल्याला डेटाची गरज पडते तर आपण डेटाला कॉल नाही करत आहे, आपण कुणाला कॉल करतोय, हॅश नंबरला कॉल करतोय. सो बरोबर त्या हॅश नंबर सोबत तो डेटा कोणत्याही पोझिशनवरती असू द्या, त्या पोझिशनवरतून तो येईल आपल्याकडं. लक्षात येतोय कन्सेप्ट हॅशिंगचं? येस सर. ठीक आहे, हॅशिंगचा कन्सेप्ट समजतोय? येस सर. पहिल्यांदा इंडेक्सिंगवरती आपण खेळत होतो, पहिल्यांदा आपण लिस्ट, टपल आणि स्ट्रिंगमध्ये इंडेक्सिंगवरती खेळत होतो. का? कारण तिथं जागा फिक्स होती, प्रत्येक डेटाची जागा फिक्स होती, म्हणून प्रत्येक डेटाचा इंडेक्स नंबर पण फिक्स आहे. तुम्हाला माहीत होतं, जर का मी 5th इंडेक्स नंबरला बोलवलं तर बरोबर नेहमी जेव्हा सपोज जर का पायथनच्या प्रोग्राममध्ये मी 50 वेळा मी जर का 5th इंडेक्स नंबरला बोलवलं तर एकच डेटा माझ्याकडे येईल. 50 वेळा काय वेगवेगळा डेटा येणार का? नाही येणार. स्ट्रिंग, लिस्ट आणि टपलमध्ये तुम्ही एकच इंडेक्स नंबरला 100 वेळेस बोलवा, त्याच्यासोबत तो सेमच डेटा येणार आहे, 100 वेळेस काही वेगवेगळा डेटा नाही येणार. पण सेटमध्ये जर का इंडेक्सिंग अप्लाय केली तर सपोज जर का मी एखाद्या इंडेक्स नंबरला बोलवलं तर चान्सेस आहे मला 100 वेळेस 100 वेगवेगळा डेटा माझ्यासमोर येईल, कारण जागा फिक्स नाही आहे. कोणत्याही जागेवरती जाऊन, कोणत्याही पोझिशनवरती जाऊन कोणताही डेटा फिट होतोय. सो त्या केसमध्ये पायथननी काय केलं, इथं हॅशिंगचा कन्सेप्ट यूज केला. प्रत्येक डेटासाठी एक फिक्स हॅश नंबर कॅल्क्युलेट केलं आणि त्याला अलॉट केलं. म्हणजे आपण कुणाला कॉल करणार, हॅश नंबरला कॉल करणार. आता मी त्या हॅश नंबरला 50 वेळेस पण बोलवलं तर 50 वेळेस माझ्यासमोर वेगवेगळा डेटा येईल का? नाही, सेमच डेटा येणार. का? कारण प्रत्येक डेटासाठी एक हॅश नंबर कॅल्क्युलेट केलेलं आहे. सो त्या हॅश नंबरला जर का कॉल केला तर तो स्पेसिफिक डेटा माझ्यासमोर. सो त्यामुळे आपण इथं डेटाला चेंज नाही करू शकतो. आता का नाही करू शकतो? कारण हॅशिंगचा कन्सेप्ट काय सांगतोय, हॅश नंबर एकदाच कॅल्क्युलेट होतो. हॅश नंबर काय असतो, एकदाच कॅल्क्युलेट होतो, आणि ज्या डेटासाठी तो कॅल्क्युलेट झालेला आहे ना तो डेटा तो फिक्स करून घेतो. सपोज जर का मी या 1साठी 1000 हॅश नंबर त्याला अलॉट केलेला आहे. हा जो पहिला डेटा आहे, फर्स्ट नंबर आहे, या 1 नंबरसाठी मी 1000 हॅश नंबर कॅल्क्युलेट केले. सो पायथनने त्याच्या डोक्यात काय ठेवलेलं आहे, 1 नंबर इज इक्वल टू 1000 हॅश नंबर. सो जेव्हा 1000चा हॅश नंबर बोलवला जाईल तेव्हा कोणता डेटा गेला पाहिजे, 1 नंबरचा डेटाच गेला पाहिजे. सपोज ॲपलसाठी मी सेट केलेलं आहे 2000, ॲपलसाठी मी हॅश नंबर सेट केलेले आहे 2000. सो जेव्हा 2000 हॅश नंबरला कॉल केलं जाईल तेव्हा ॲटोमॅटिकली ॲपलच जाणार. आता जर का मी ॲपलला चेंज केलं, सो त्या केसमध्ये काय होईल,
हॅश नंबर तुमचा फिक्स होता, तिथं डेटा तुमचं फिक्स झालेला आहे. सो जो नवीन डेटा येईल, सपोज जर का हा डेटा अपडेट झाला, सो त्या नवीन डेटासाठी कोणता हॅश नंबर कॅल्क्युलेट नाही होणार, त्याच्यासाठी कोणता नवीन हॅश नंबर प्रोव्हाइड नाही केला जाईल. सो त्या नवीन डेटाचा अपडेट होऊन काहीच फायदा नाही, कारण हॅशिंगचा कन्सेप्ट काय सांगतो, प्रत्येक डेटासाठी एकदाच हॅश नंबर कॅल्क्युलेट होतो. आता जर का तुम्ही डेटा चेंज करताय तर परत तुमचा हॅश नंबर कॅल्क्युलेट होणार नाही. हॅशिंगचा कन्सेप्ट काय सांगतो, एक डेटासाठी एकदाच हॅश नंबर कॅल्क्युलेट होईल आणि त्या डेटासाठी तो हॅश नंबर फिक्स असेल. सो त्या केसमध्ये जर का तुम्ही डेटाला अपडेट करताय, सो त्या केसमध्ये हॅश नंबर परत कॅल्क्युलेट होणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. म्हणून आपण लिस्टला ॲज अ डेटा म्हणून पास नाही करू शकतो. सपोज, कारण लिस्ट तुमचं म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. लिस्ट तुमचं कसं आहे, म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. लिस्ट तुम्ही कधी डेटा इन्सर्ट करू शकता, अपडेट करू शकता, डिलीट करू शकता. सो त्या केसमध्ये लिस्ट ॲज अ डेटा जर का पास झाला तर तो हॅश नंबरचा जो कन्सेप्ट आहे तो फेल होतो. सपोज जर का आत्ता पायथननी या पूर्ण लिस्टला काहीतरी हॅश नंबर प्रोव्हाइड केला आणि पुढं जाऊन जर का प्रोग्रॅमरनी ही लिस्ट चेंज केली, ह्याच्यामध्ये नवीन डेटा टाकला, नवीन डेटा डिलीट केला, काही पण ऑपरेशन्स परफॉर्म केले त्या लिस्टवरती, तर हॅश नंबरचा कन्सेप्ट इथं काय होणार, फेल होणार. सो पायथनमध्ये तुम्ही सेटच्या आतमध्ये लिस्टला पास नाही करू शकता, तुम्ही डिक्शनरीला पण पास नाही करू शकता. सो त्या केसमध्ये तुम्हाला कोणतं अलाउड आहे, तुम्ही स्ट्रिंग पास करू शकता, तुम्ही टपलला पास करू शकता, कारण टपल एकदा जो क्रिएट झाला तो फिक्स असतो. परत टपलच्या आतमध्ये आपण जाऊ नाही शकतो, त्याचा डेटा अपडेट नाही करू शकतो, एखादा डेटा डिलीट पण नाही करू शकतो. सो त्या केसमध्ये कोण अलाउड आहे, टपल अलाउड आहे. पण लिस्ट आणि डिक्शनरी अलाउड नाही, कारण लिस्ट आणि डिक्शनरी एक असं ऑब्जेक्ट आहे, असा डेटा टाईप आहे जो आपण चेंज करू शकतो, अपडेट करू शकतो, डिलीटही करू शकतो जेव्हा पाहिजे तेव्हा. हे म्युटेबल ऑब्जेक्ट आहे, लक्षात द्या. सेट सुद्धा आपलं म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. मी असं नाही म्हणत आहे सेट इनम्युटेबल आहे, सेट पण चेंज होतो. पण सेटमध्ये एकच अडचण आहे की एक्झिस्टिंग डेटाला आपण चेंज नाही करू शकतो. इथं जो 1 आहे तो 1च राहील, कारण इथं जो कन्सेप्ट यूज होतोय तो हॅशिंगचा कन्सेप्ट यूज होतोय. आणि हॅशिंग काय सांगतोय की प्रत्येक डेटासाठी एक युनिक हॅश नंबर कॅल्क्युलेट होईल आणि आता तो त्या डेटासाठी हॅश नंबर चेंज होणार नाही. तुम्ही जर का डेटा चेंज केला तर हॅश नंबर पण तुमचा चेंज होणार नाही. हॅश नंबरचा कन्सेप्टच तिथं इम्प्लिमेंट होणार नाही, असा कन्सेप्ट लक्षात घ्या. आणि जर का हॅशिंगचा कन्सेप्टच इम्प्लिमेंट झाला नाही तर त्या डेटाला आपण रिट्राईव्ह कसं करणार. आपल्याकडं ऑप्शनच एक आहे आणि तो आहे हॅशिंग, डेटा काढण्यासाठी. सो त्या केसमध्ये तुम्ही डेटाला चेंज नाही करू शकत आणि जर का तुमचा डेटा चेंज होतोय सो त्या केसमध्ये हॅशिंग तुमचं फेल होतं. म्हणून हा स्टेटमेंट आहे, आपण लिस्ट आणि डिक्शनरीला सेटमध्ये पास नाही करू शकतो ॲज अ डेटा म्हणून. कन्सेप्ट लक्षात घ्या व्यवस्थितपणे. ठीक आहे. मग काय अलाउड आहे आपल्याला, अलाउड काय आहे आपल्यासाठी. सपोज जर का मी इथं सेट क्रिएट करतोय 1 कॉमा काही अशा पद्धतीने पास करतो. सो डिक्शनरी सुद्धा तुमची अलाउड नाही आहे, ठीक आहे, लक्षात घ्या. आणि इथं मी पास करतोय तुमचं टपल आणि टपलच्या आतमध्ये देतोय मी 1 कॉमा 2 कॉमा 3. सो त्या केसमध्ये इझिली तुमचा काय होईल, डेटा इथं सेव्ह होईल. आता जेव्हा रन करतोय, सॉरी सो बघू शकता सक्सेसफुली टपल इथं इन्सर्ट झालेलं आहे, लिस्ट नाही झाली होती. टपल आपलं सक्सेसफुली सेटच्या आतमध्ये उतरलं होतं. लक्षात घ्या, कन्सेप्ट खूप इम्पॉर्टंट आहे. लिस्टला आपण का पास नाही करू शकतो, कारण जो सेट आहे तो हॅशिंगचा कन्सेप्ट फॉलो करतो. हॅशिंगचा कन्सेप्ट का फॉलो करतो, कारण इथे इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्स प्रेझेंट नाही आहे. का इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्स प्रेझेंट नाही आहे, कारण आपला जो सेट असतो तिथं कोणत्याच डेटाची जागा फिक्स नाही आहे. अनऑर्डर्ड कलेक्शन आहे, एक सिक्वेन्समध्ये डेटा राहत नाही, प्रत्येक वेळेस पोझिशन चेंज होते प्रत्येक डेटाची. सो इंडेक्सिंग स्लायसिंग यूज नाही करू शकतो. आता जर का इंडेक्सिंग स्लायसिंगचा यूज नाही करू शकतो तर डेटाचा ॲक्सेस कसं घेणार, डेटाला बाहेर कसं काढणार. सो त्या केसमध्ये पायथन इम्प्लिमेंट करतो हॅशिंगचा कन्सेप्ट. हॅशिंगचा कन्सेप्ट काय सांगतो, प्रत्येक डेटासाठी एक हॅश नंबर कॅल्क्युलेट करू, प्रत्येक डेटासाठी एक हॅश नंबर कॅल्क्युलेट करू आणि तो जो हॅश नंबर असेल तो फिक्स असेल, तो लाईफ लॉंग फिक्स असेल, तो हॅश नंबर कधीच चेंज नाही होऊ शकत.
हा लक्षात घ्या. आणि जर का हॅश नंबर तुमचा चेंज नाही होऊ शकतो तर डेटा सुद्धा तुमचा अपडेट नाही होऊ शकतो. जर का डेटा अपडेट केलं तर हॅश नंबर फेल होईल. हॅश नंबर आम्ही काढून टाकू त्या डेटासाठी. आणि जर का हॅश नंबरच निघून गेला तर त्या डेटाचा काहीच यूज नाही. त्या डेटाला आपण कधीच ऍक्सेस नाही घेऊ शकतो. तो डेटा नुसतं सर एक विचारायचं होतं. हा S9 मध्ये जर आपण हे केलंय टपल हे केली हा तर ते प्रिंट होताना ती शफल नाही होणार ना सेट सारखं. याचा सेटचा डेटा कसा शफल होतो प्रिंट केल्यावर हा तसं हा हे टपल नाही होणार ना शफल. टपलच्या आतमधला डेटा शफल नाही होणार. हा जो 1 2 3 आहे हा पण टपल होऊ शकते. हा हा. टपल पूर्ण इथून काढला जाईल कुठं इथं तरी प्रेझेंट होईल. पण टपलच्या आतमध्ये जो डेटा आहे 1 2 3 तो तसाच राहील. ओके ओके. लक्षात आलंय कन्सेप्ट. तिन्ही पण कन्सेप्ट लक्षात घ्यायचे. ह्याच्यामध्ये ट्रूला 1 कन्सिडर केलंय तसंच फॉल्स असतं तर त्याला 0 कन्सिडर केलं गेलं असतं. इथं तुमचं लिस्ट घेतलं गेलेलं नाही ॲज अ डेटा म्हणून सेटमध्ये. का नाही घेतलंय? कारण इथं हॅशिंगचा कन्सेप्ट यूज होतो आणि प्रत्येक डेटासाठी हॅश नंबर फिक्स असतो. त्याच्यामुळे लिस्ट आपलं फिक्स नाही आहे. आत्ता लिस्ट फिक्स आहे पण भविष्यात फ्युचरमध्ये प्रोग्रॅमर कधी चेंज करू शकतो लिस्टला, कधी अपडेट करू शकतो, कधी डिलीट करू शकतो. सो त्या केसमध्ये चालणार नाही. आणि इथं टपल तुमचा अलाउड आहे. टपल का अलाउड आहे? कारण टपल फिक्स आहे. आता हा डेटा फिक्स झाला 1 2 3. ह्याच्यामध्ये मी आता ॲड नाही करू शकतो, डिलीट नाही करू शकतो, त्या 1ला 100 नाही करू शकतो, काहीच ऑपरेशन्स परफॉर्म नाही करू शकतो. टपल माझं फिक्स झालं. एकदा क्रिएट झाला की झाला. सो हा पॉईंट्स नोट डाऊन करा तिन्ही पण. आणि सेटमध्ये नोट करून हा पॉईंट ॲड करून ठेवा की सेट तुमचं म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. सेट तुमचं म्युटेबल ऑब्जेक्ट आहे म्हणजे की सेटमध्ये चेंजेस होऊ शकतात. सेटचा डेटा चेंज होऊ शकतो बट एक्झिस्टिंग डेटाला आपण अपडेट नाही करू शकतो. एक्झिस्टिंग डेटाला अपडेट आपण नाही करू शकतो. हा पॉईंट स्टार करून ठेवा. सेट म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. सेट तुमचा चेंज होऊ शकतो बट एक्झिस्टिंग डेटाला अपडेट नाही होऊ शकत. म्हणजे काय सांगतोय? हा तुमचं सेट आहे, हा म्युटेबल ऑब्जेक्ट आहे, हा कधी पण चेंज होऊ शकतो पण त्याच्या आतमधला जो डेटा आहे सपोज इथं 1 आहे त्या 1ला मी 100 नाही करू शकतो. हे पॉईंट लक्षात घ्या. हा तुम्ही सेटमध्ये नवीन डेटा ॲड करू शकता. ओरिजिनल सेटमध्ये हा जो S7 नावाचा सेट आहे त्याच्यामध्ये मी डेटा ॲड करू शकतो. त्याच्यामधून मी एखादा डेटा डिलीट करू शकतो पण एखादा डेटा अपडेट नाही करू शकतो. एक्झिस्टिंग डेटाला मी अपडेट नाही करू शकतो. ते सर ज्याचं हॅश बदललेलं आहे सॉरी समजा ते 1 नंबर आहे समजा आपण S7 मध्ये 1 आहे त्याच्याऐवजी 100 केलं तर ते हॅश आयडी रिप्लेस नाही होत का? नाही, कारण जो हॅश नंबर कॅल्क्युलेट होतो ना तो डेटावरून कॅल्क्युलेट होत असतो. हे पॉईंट लक्षात घ्या. कोणत्याही डेटावरून तो हॅश नंबर कॅल्क्युलेट केलेला असतो. सो त्या केसमध्ये तुम्ही ह्याला 1ला 100 नाही करू शकत. हा तुम्ही काय करू शकता? या 1ला पहिले रिमूव्ह करू शकता. पहिलं काय करा, या 1ला सेटमधून काढून टाका. जसं 1 सेटमधून निघून जाईल त्याचा हॅश नंबर पण निघून जाईल. परत एकदा आता डेटाला ॲड करा. कसं? आता तुम्हाला 100 करायचं होतं तर डेटा तुम्ही 100 पुट करा. जसं डेटा 100 ॲड होईल तर पायथन परत एकदा त्या 100साठी नवीन हॅश नंबर कॅल्क्युलेट करेल आणि त्याला प्रोव्हाइड करेल. सो ही प्रोसेस आहे. अच्छा म्हणजे ते 100 वरून आहे सर 100 वरून कॅल्क्युलेट होणार तो पुढचा. हा पुढचा जो हॅश नंबर कॅल्क्युलेट होईल तो 100 वरून होईल. पण जर का हा एक नंबर डिलीटच नाही झाला, हा एक नंबर रिमूव्हच नाही झाला सेटमधून आणि त्याच्या जागेवरती तुम्ही 100 केलं तर पायथनला एक्सेप्टेबल नाही. म्हणून आपण लिस्टला घेत नाही. लक्षात येतोय ना सगळ्यांच्या? हो कसं सर. डेटा आता रिफ्लेक्ट होणार आहे. लक्षात घ्या, अंडरस्टँड करा. खरंच इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे सेट. आणि हा पॉईंट नोट डाऊन करा. सेट तुमचं म्युटेबल ऑब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्ही डेटा ॲड करू शकता, डिलीट करू शकता
पण जो डेटा ऑलरेडी प्रेझेंट आहे त्याला चेंज नाही करू शकता, म्हणून आपण लिस्टला घेत नाहीये. चला 2 मिनिटात सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा, मग आपण सेटचे मेथड्स बघू काय. ठीक आहे, समजलंय? प्रदीप, योगेश, हो हो सर. ठीक आहे. लक्षात घ्या सगळे पॉईंट्स. काय डाऊट असेल तर विचारा, पण कन्सेप्ट सगळे नोट डाऊन करा, इम्पॉर्टंट आहे. सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा. चला हो, सर. आता आपण पुढचे टॉपिक घेऊ, सेट्स मेथड. कुठे आहे आपण आता? सेट्स मेथड. ठीक आहे. आता सेट तुमचा काय? म्युटेबल डेटा टाइप आहे. सेट काय तुमचं? म्युटेबल डेटा टाइप आहे, म्हणून आपण त्याच्यामध्ये ऍड करू शकतो, रिमूव्ह करू शकतो डेटा सेटमधून. फक्त कशामुळे? काय सांगतोय मी? सेट काय तुमचं? म्युटेबल डेटा टाइप, म्हणून आपण डेटा ऍड करू शकतो, रिमूव्ह करू शकतो सेटमधून, फक्त डायरेक्टली अपडेट नाही करू शकतो. डायरेक्टली डेटाला अपडेट नाही करू शकतो. ठीक आहे. सो म्हणून आपण सेट मेथड्सला आपण काय करणार आहे आता स्टडी करणार. ठीक आहे. सेट तुमचा काय? म्युटेबल डेटा टाइप आहे. सो पहिलं मेथड काय तुमचं? बेसिक आहे ऍड मेथड. कोणतं मेथड आहे? ऍड मेथड. काय डेफिनेशन आहे ऍड मेथडची? की डेटा ऍड करणार आणि ॲट ए टाइम एक सिंगल डेटालाच तो काय करणार? ऍड करणार. एक सिंगल डेटालाच काय करू शकतोय? तो ऍड करू शकतोय. आता कुठं ऍड करणार? सेटमध्ये. असं कुठं फिक्स नाही, असं कुठं फिक्स नाही. लिस्टमध्ये एक अपेंड मेथड होती, जर का तुम्हाला आठवत असेल तर लिस्टमध्ये एक अपेंड मेथड होती. त्याच्यामध्ये आपण जेव्हा डेटा पास करायचो, अपेंड मेथडमध्ये जेव्हा डेटा पास करायचो, तो डेटा जाऊन बाय डिफॉल्ट कुठं जाऊन ऍड व्हायचा? बॅकमध्ये, लिस्टच्या एंडिंगमध्ये जाऊन तो ऍड व्हायचा. पण सेटमध्ये तसा कन्सेप्ट नाही आहे. सेटमध्ये डेटा तुमचा कुठेही ऍड होऊ शकतोय, कारण इथं जागाच फिक्स नाही आहे. सो डेटा कोणत्याही पोझिशनवरती तुमचा जाऊन ऍड होऊन जाईल. चलो आता सगळं कोड कमेंट आउट करू. एक नवीन सेट आपल्यासाठी क्रिएट करू आणि त्याच्यावरती सगळे ऑपरेशन्स आपण काय करू? एक एक करून परफॉर्म करू. ठीक आहे. कर्ली ब्रेसेस, फॉल्सला घेऊ, नॉनला सुद्धा आपण घेऊ. बरोबर. अजून एक बुलियन व्हॅल्यू आपण घेऊ. ठीक आहे. काय अशा पद्धतीने मी एक आपला सेट बनवलं आहे, कारण आपल्याला आता ऑपरेशन्स परफॉर्म करायचे. काय करायचं? ऑपरेशन्स आपल्याला आता इथं परफॉर्म करायचे. चला आता ऍड मेथडला इम्प्लिमेंट करू. डायरेक्टली ओरिजिनल सेट तुमचा चेंज होऊ शकतो, काय गरज नाही आहे नवीन व्हेरिएबल बनवायची, त्याच्यामध्ये जाऊन मेथडला अप्लाय करायची. डायरेक्ट ओरिजिनल मेथडला आपण काय करणार आहे? चेंज करणार आहे. आपल्या डायरेक्ट ओरिजिनल सेटला आपण काय करणार आहे? तर चेंज करणार आहे. लक्ष द्या, चांगले मेथड्स आहे. जवळजवळ 20 ते 22 मेथड्स ह्याच्यामध्ये पण प्रेझेंट आहे. 20 to 22 मेथड्स प्रेझेंट आहे या सेटमध्ये. तेवढे सगळे मेथड्स मी तुमच्यासमोर मांडून ठेवतो. चला एस डॉट काय करतोय? ऍड करतोय. कुणाला ऍड करणार आहे मी आता?
कुणाला ॲड करतोय 40ला ॲड करतोय. चला आता कोणा काय करणार आहे मी प्रिंट करणार आहे कुणाला एसला. चलो काय केलं एक सेट क्रिएट केलंय त्याच्यामध्ये ॲड करतोय. ॲडची डेफिनेशन काय की तो डेटाला ॲड करणार तुमच्या सेटमध्ये. कुठे ॲड करणार त्याची पोझिशन फिक्स नाही आहे, कुठेही ॲड करू शकतो. आणि तिसरा पॉईंट काय की तो ॲट ए टाइम एक सिंगल डेटालाच काय करू शकतो ॲड करू शकतो. चला रन करतोय प्रोग्राम. बघू शकता कुठं ॲड झालेलं आहे 40 इथं कुठंतरी मध्ये येऊन ॲड झालेलं आहे. बघताय 40 ॲड झालेलं आहे तुमच्या सेटमध्ये कुठंतरी मध्ये. सो 3 पॉईंट्स होते. पहिलं ॲड काय करतो डेटाला ॲड करण्याचं काम करतो तुमच्या सेटमध्ये. कुठे ॲड करणार त्याची जागा फिक्स नाही आहे, कुठेही डेटा तुमचा ॲड होऊ शकतो. तिसरं पॉईंट काय ॲट ए टाइम तो सिंगल डेटालाच काय करणार ॲड करणार. त्याच्यानंतर आहे ॲड मेथड्स आल्यावरती चला लक्ष द्या परत एकदा. नेक्स्ट आपली मेथड आहे अपडेट मेथड. ठीक आहे अपडेट मेथड काय करणार आहे ठीक आहे. अपडेट मेथड काय करेल एक पेक्षा जास्त जर का तुमचे डेटा असेल तर त्याला तुमच्यासाठी काय करणार ॲड करण्याचं काम करणार. एक पेक्षा ॲड आणि अपडेटमध्ये होच फरक आहे. ॲड तुमचं सिंगल डेटाला ॲड करणार आणि अपडेट मेथड तुमच्यासाठी एक पेक्षा जास्त डेटाला ॲड करणार. काय लिहितोय मी अपडेट आणि त्याच्या आतमध्ये तुम्ही पास करा. तुम्हाला लिस्ट पास करायची तर लिस्ट करा, टपल पास करायचं तर टपल, तुम्हाला सेट पास करायचं आहे तर सेट करा. आणि त्याच्या आतमध्ये मल्टिपल डेटा तुमचा काय झाला पाहिजे इथं पास झाला पाहिजे. चला कसं पास होणार सगळ्यात पहिले करतोय एक स्ट्रिंग डेटा पास. कॉमा देऊन मी पास करणार आहे लिस्ट नाही होतं सर लिस्ट नाही लिस्टच्या आतमधला डेटा म्हणतोय मी सेटच्या आतमध्ये लिस्ट पास करायला नाही म्हणतोय. सेटच्या आतमध्ये लिस्ट नाही पास करायची, मी डायरेक्ट लिस्ट पास करायला म्हणतोय. ओके ओके. प्रिंट करा एस करा. बघा कुठं ॲड झालाय आपला डेटा, कुठं आहे मँगो इथं आहे. दुसरा डेटा 45.45 कुठं आहे इथं कुठं तरी. ह्याची पण पोझिशन फिक्स नाही आहे, डेटा जाऊन कुठे ॲड आहे. फक्त यूज काय यायचं फक्त की एक पेक्षा जास्त डेटा पास करायचा असेल ॲड करायचा असेल तुम्हाला तुमच्या सेटमध्ये तर अपडेट मेथडला यूज करा. सिंगल डेटा ॲड करायचा असेल तर ॲड मेथडला यूज करा. तशीच आहे आपल्याकडं रिमूव्ह मेथड. रिमूव्ह मेथड आपण लिस्टमध्ये पण स्टडी केलेलं आहे. काय करणार रिमूव्ह मेथड तुमच्यासाठी डेटाला रिमूव्ह करण्याचं काम करणार. डेटाला रिमूव्ह करण्याचं काम तुमच्यासाठी सेटमधून करणार. सपोज
आणि एक पॉईंट त्याच्यामध्ये लक्ष घ्यायचं आहे, जर का डेटा तुमचा प्रेझेंट नसेल तर तो तुम्हाला काय देणार, एरर देणार. रिमूव्ह मेथड काय करणार, त्याच्या आतमध्ये आपण डेटा पास करणार. रिमूव्ह मेथडच्या आतमध्ये आपण काय पास करणार, डेटा. तो डेटा जाऊन पूर्ण सेटमध्ये सर्च केला जाईल. जर का तो डेटा प्रेझेंट असेल तर डिलीट केलं जाईल, जर का प्रेझेंट नसेल तर तुम्हाला एरर शो केलं जाईल. काय शो होणार, तुम्हाला एरर. 40ला आपण ऍड केलं होतं, त्याच 40ला आपण रिमूव्ह करतोय डायरेक्टली ओरिजिनल सेटमधून. लक्ष द्या. हे बघा, आता परत एकदा लिस्टमधून 40 आपला गायब झाला असं. सेम आहे फोर्थ मेथड तुमच्याकडे आहे, डिस्कार्ड मेथड. डिस्कार्ड मेथड पण काय करणार, तुमच्यासाठी डेटाला रिमूव्ह करण्याचं काम करणार. डिस्कार्ड मेथड पण काय करेल, डेटाला शोधणार पहिले सेटमध्ये जाऊन. डेटा जर का सापडला तर डिलीट करेल, आणि जर का डेटा नाही सापडला तर आपल्याला जी आपला जो सेट आहे ना, तो सेट आपल्यासमोर ॲज इट इज प्रिंट करणार. तो सेट आपल्यासमोर ॲज इट इज प्रिंट करणार, पण एरर शो नाही करणार. रिमूव्ह काय करणार, डेटाला घेणार. सपोज हा डेटा दिला होता, त्या डेटाला जाऊन सर्च करणार. तो डेटा जर का नाही सापडला तर एरर शो करणार. पण डिस्कार्ड मेथड काय करणार, तो डेटा जर का नाही सापडला तर सेटला ॲज इट इज आपल्यासमोर प्रिंट करून देणार. त्या सेटला ॲज इट इज आपल्यासमोर काय करणार, प्रिंट करून देणार. सपोज मी इथं 200 पास करतोय. किती पास करतोय, 200 डेटा माझ्या सेटमध्ये प्रेझेंटच नाही. त्या केसमध्ये डिस्कार्ड काय करेल, पूर्ण सेट अजून परत माझ्यासमोर ॲज इट इजच प्रिंट करून देईल. हे बघा, पूर्ण सेट ॲज इट इज माझ्यासमोर सेम प्रिंट झालं. जसं वरती होतं सेम सेट अजून एकदा माझ्यासाठी इथं प्रिंट झालं. पण तेच जर का मी रिमूव्हमध्ये केलं, सपोज मी रिमूव्हमध्ये देतोय 400. किती देतोय, रिमूव्हमध्ये देतोय 400. 400 डेटा माझ्या सेटमध्ये कुठंच प्रेझेंट नाही आहे. कोडला रन करतोय तर तुम्ही चेक करू शकता काय येणार आहे, मला एरर. काय येणार येतोय की एरर 400, म्हणजे की असा कोणता डेटा माझ्या सेटमध्ये प्रेझेंट नाही. हाच फरक आहे रिमूव्ह आणि डिस्कार्डमध्ये. रिमूव्ह आपल्याला सांगतोय की असा डेटा प्रेझेंट नाही आहे, आणि डिस्कार्ड आपल्याला डायरेक्टली तो सेट ॲज इट इज प्रिंट करून देतो. एक आहे आपल्याकडं पॉप मेथड. ह्याची डेफिनेशन काय, लक्षात घ्या. पॉप मेथड काय करेल, पॉप मेथड काय करणार, तुमच्यासाठी रँडम एलिमेंट रिमूव्ह करणार. रँडम डेटा कोणत्या पण सेटमधलं, तुमचा जो पूर्ण सेट आहे ना त्या सेटमधलं कोणतं पण रँडम डेटा तुमच्यासाठी डिलीट करून टाकेल. न बघता तुमच्यासाठी तो डेटा किती महत्त्वाचा आहे काही चेक नाही करणार. कोणता डेटा त्याच्या हातात लागलं रँडमली चूज करणार आणि डिलीट करणार. याला रिमूव्ह, याला स्किप करा. बघू शकता कोणता डेटा रिमूव्ह झालेला आहे, तुम्ही चेक करा. आता रँडमली त्यांनी कोणता तरी डेटा डिलीट करून टाकलेला आहे पॉपनी, पण कोणतं केलं आहे ते आपल्याला आयडेंटिफाय नाही होते. जर का तुम्हाला आयडेंटिफाय करायचं असेल सो तुम्ही पॉप मेथडला एका व्हेरिएबलमध्ये स्टोअर करा आणि मग त्या व्हेरिएबलला प्रिंट करा. तुम्हाला समजून येईल की पॉप मेथडने कोणता डेटा डिलीट केला होता. मग आता त्यांनी रँडम, म्हणजे कसं सर, हां म्हणजे त्याला व्हेरिएबल मध्ये कसं स्टोअर करायचं, म्हणजे काय सांगतोय मी, इथं सपोज मी इथं व्हेरिएबलला नाव देतोय शो डिलीटेड डेटा आणि इक्वल टू करून काय करतोय एस डॉट पॉप करतोय. येतोय लक्षात. ओके. आता रन करतोय. हे बघा कोणता डेटा डिलीट केलाय त्यांनी, 89.69. आता माझ्यासाठी त्यांनी डेटा डिलीट केला. कोणता डेटा डिलीट केलाय, 89.69. आता जर का मी प्रिंट एस केलं, लक्ष द्या, आता जर का मी प्रिंट एस केलं तर 89.69 माझ्या सेटमधून निघून गेलेला असेल.
सॉरी आता परत एक मग रॅन्डम नाही आलं सर, जर आपण ह्याच्यामध्ये जर करून हे केलं तर आपल्याला कळेल ते की तो कोणता उडवतोय, आणि प्रत्येक वेळेस वेगळा उडवणार का तोच उडवणार सर? चला बघा 89.69 त्यांनी डिलीट केलंय. आता खालच्या सेटमध्ये तुम्ही बघू शकता 89.69 कुठंच प्रेझेंट नाही. येतोय लक्षात? अरे सर, हा मला एक विचारायचं होतं, आता तुम्ही शो डिलीटेड डेटा इज इक्वल टू एस डॉट पॉप केलं बरोबर, हा त्याच्यामधून त्यांनी 89.69 डिलीट करतात, मग त्यावेळेस प्रिंट होताना वेगळं हे होणार का कसं? म्हणजे आता समजा 89.69 ऐवजी दुसरा डेटा कधी उडणार? दुसरा डेटा कधी उडेल? जेव्हा तू परत एस डॉट पॉप देणार. अच्छा, परत एकदा. ओके ओके. परत एक व्हेरिएबल बनव, शो डिलीटेड डेटा टू इक्वल टू एस डॉट पॉप, अजून एक डेटा तुझा डिलीट होईल रॅन्डमली. पण हा म्हणजे सध्या हे चेंज नाही होणार, म्हणजे आत्ताचा एस डॉट पॉप तो 89च उडवणार, तो 89.69. 89.69 ओके ओके. लक्षात येतोय ना? हा तुम्हाला फक्त दाखवायचं होतं की त्यांनी कोणता डेटा चूज केला डिलीट करण्यासाठी. तुम्हाला ते बघायचं होतं ना की कोणता डेटा त्यांनी काढला. हो हो. पुढं मग 6व्या नंबरवरती आहे कॉपी मेथड. कॉपी मेथड लक्षात येत असेल तुम्हाला सगळ्यांना. लिस्टमध्ये आपण स्टडी केलं होतं. तुम्हाला तिथं शॅलो कॉपी आणि डीप कॉपी नावाचा कन्सेप्ट इंट्रोड्यूस करून दिलं होतं. कसं आपण कॉपी मेथडच्या मदतीने लिस्टला कॉपी करत होतो, सेम आपण सेटला कॉपी करू शकतो. तिथं जेवढे व्हेरिएशन्स आपण बघितले होते, वेगवेगळ्या मेथडने आपण कॉपी केलं होतं डेटा. लिस्टला वेगवेगळ्या मेथड्सनी आपण कॉपी केलं होतं. सेम तसं सेटला पण आपण कॉपी करू शकतो. कसं करणार आपण? S1 डॉट इक्वल टू S1 नावाचं व्हेरिएबल बनवतोय. S1 नावाच्या व्हेरिएबलमध्ये एसची कॉपी करतोय, म्हणजे एसमध्ये जो हा स्टोर आहे माझा, हा जो सेट स्टोर आहे त्याची कॉपी इथं क्रिएट होणार. आता काय करतोय? प्रिंट करतोय S1. आता बघा काय होतंय. सक्सेसफुली असा काही डेटा माझ्या समोर इथं आलेला आहे. बघा सक्सेसफुली काय झालेलं आहे, डेटा माझ्या समोर इथं आला. हा होता तुमचा प्रिंट एसचा डेटा. प्रिंट एस आणि सेम तोच डेटा ॲज इट इज S1 नावाच्या व्हेरिएबलमध्ये पण कॉपी झाला. दोन सेट आहे तुमच्या समोर इथं बघा, दोन सेट ॲज इट इज. हा डेटा आता हे झालेलं आहे, म्हणजे शफल झालेला असेल पण कॉपी झालेली सेम तेवढेच, सेम तीच लिस्ट सेम तोच सेट माझ्या S1 नावाच्या व्हेरिएबलमध्ये पण कॉपी झाला. आता याच्यामध्ये मी तुम्हाला काय व्हेरिएशन दाखवलं होतं लिस्टमध्ये. सपोज जर का मी एस डॉट ॲड केला एखादा डेटा, सो सांगायचं आहे मला सगळ्यांनी, एस डॉट ॲड केला मी डेटा 50, तर मला सांगा हा डेटा कुठं ॲड होईल? हा डेटा कुठं ॲड होईल? एस सेटमध्ये आणि S1 नावाच्या व्हेरिएबलमध्ये जो सेट आहे दोघांमध्ये ॲड होईल का? एक मिनिट. येस, एस डॉट ऍड केले ना सर, मग एस मध्येच होईल ना सर ऍड. आणि S1 मध्ये नाही होईल का 50 ॲड? होईल ना, S1 मध्ये पण होईल. ओके, S1 मध्ये पण होईल. कुठं झाला ॲड? फक्त 50 एस मध्ये झालं. सर येतो आवाज? सर बस का, मला हॉस्पिटलला जायचं होतं सर. ओके ठीक आहे, थांबवतोच आहे मी आता. कॉपी मेथड शेवटच आहे माझं. जाऊ शकतो तू, काय प्रॉब्लेम नाही. जाऊ ना मग. हो ठीक आहे. ठीक आहे, लक्ष द्या. हे बघा 50 कुठं ॲड झालेला आहे? नुसता येसमध्ये ॲड झालेला आहे. हा सगळा डेटा आपण आत्तासाठी स्किप करू. चला, सगळं डेटा आत्तासाठी मी काय करतोय, स्किप करतोय. मी आता फक्त कॉपी मेथडवरती आपण काय देऊ, लक्ष देऊ. आपण पहिल्यांदा आपल्याकडे आहे एस नावाचा सेट जो की इथं प्रेझेंट आहे. त्याच्यानंतर मी S1 नावाचं व्हेरिएबल बनवलं आहे आणि त्याच्यामध्ये यसमध्ये जो सेट होता त्याची कॉपी इथं करून घेतलेली, ते सेम कॉपी इथं क्रिएट केली. त्याच्यानंतर S1ला पण प्रिंट केलं तुमच्यासोबत. हे बघा, पहिलं तुमचं सेट कोणतं प्रिंट झालं? मेन सेट एस.
त्याच्यानंतर कोणतं सेट प्रिंट झालं S1. इथं तुम्हाला काय दिसतंय S जो सेट होता तो सेम ॲज इट इज इथं कॉपी झालेला आहे S1 मध्ये. त्याच्यानंतर आपण डेटा ॲड केला. कुठं ॲड केला? पहिल्या सेटमध्ये आपण डेटा ॲड केला. तर तुम्ही बघू शकता फक्त पहिल्या सेटमध्ये तुम्हाला 50 डेटा शो होतो, दुसऱ्या सेटमध्ये तो 50 डेटा ॲडच नाही झाला. हाच तर व्हेरिएशन आपण लिस्टमध्ये पण बघितलं होतं. लिस्टमध्ये पण मी तुम्हाला सेम दाखवलं होतं. 2 लिस्ट बनवले होते. पहिल्या लिस्टला आपण दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये कॉपी करून घेतलं होतं. त्याच्यानंतर आपण पहिल्या लिस्टमध्ये डेटा अपेंड केला तर तो डेटा फक्त पहिल्या लिस्टमध्येच अपेंड झाला, दुसऱ्या लिस्टमध्ये नाही झाला होता अपेंड. लक्षात येतोय? अजून एक मेथड म्हणजे सर एस मध्ये जर केलं तर S1 मध्ये परत करावंच लागेल. हां, S1 मध्ये जर का तुम्ही डेटा अपडेट जर का ॲड करायचा असेल तर S1 डॉट ॲड लिहावं लागेल आणि जर का तो डेटा मग परत S1 मध्ये पण ॲड होईल. अजून सपोज जर का तुम्ही काहीतरी नवीनच डेटा ॲड केला S1 मध्ये, सपोज मी आता S1 डॉट ॲड 100 केला, सो त्या केसमध्ये तो डेटा S मध्ये अपडेट नाही होणार, फक्त S1 मध्येच राहील तो डेटा. लक्षात येतोय? हा. आता मी तुम्हाला अजून एक S2 नावाचं व्हेरिएबल बनवतोय आणि त्याच्यामध्ये मी काय पास करतोय नीट बघा. त्याच्यामध्ये मी पास करतोय डायरेक्टली यस. काय पास करतोय? डायरेक्टली यस. आता कॉपी नाही बनवते, नुसतं यस पास केलेले. आणि आता जर का मी प्रिंट केला कुणाला, चला आपण नवीनच घेऊ. इथं आपण लिहू इथं आपण लिहू मेथड 1 आणि हे आपली झाली मेथड 2. लिस्ट सेट कॉपी करण्याची मेथड दाखवते रे तुम्हाला, बाकी काहीच करत नाही. असे आपण वेगवेगळे मेथड्स बघितले. अच्छा, ते कॉपी वाचलंच नव्हतं मी चुकून सर ते वरती. वेगवेगळे मेथड्स आपण इथं बघितले होते लिस्टमध्ये, लक्षात येत असेल तुमच्या तर. चला सेम ह्यालाच घेतोय परत खाली मेथड 2 मध्ये. आता ह्याला स्किप करतोय. ही मेथड 1 होती जिथं की आपण हा आपला यस नावाचा सेट होतं, त्या सेटला आपण इथं S1 व्हेरिएबलमध्ये कॉपी केलं होतं. इथं पण मी काय करतोय सेटला कॉपीच करतोय, पण कॉपी मेथडचा यूज नाही करत आहे. मेथड 2 मध्ये मी कॉपीच करतोय सेटला, पण मी यस डॉट कॉपी नाही करत आहे. मी काय करतोय डायरेक्टली नुसतं व्हेरिएबलचं नाव पास करतोय. लक्ष द्यायचं, डायरेक्टली मी काय करतोय व्हेरिएबलचं नाव पास करतोय. आता बघू सक्सेसफुली आपलं सेट कॉपी झालेलं आहे का? झालंय. आता जर का हो, मी यस डॉट ॲड केलं आणि त्याच्यामध्ये मी पुट केलं 50 हां आणि प्रिंट केलं परत यस आणि S2, तर आता डेटा कुठं कुठं रिफ्लेक्ट होईल? अरे बोला. प्रिंट काय S आणि S2 दोन्हीकडे होईल सर. आता डेटा तुमचं दोन्हीकडं होईल. येतोय लक्षात? पण जेव्हा मी हो, कॉपी मेथडचं यूज करून सेटला कॉपी करून घेतलं तेव्हा ज्या व्हेरिएबलमध्ये मी डेटा ॲड केलेला आहे त्याच व्हेरिएबलच्या सेटमध्ये तो डेटा ॲड होईल. पण इथं तसं म्हणजे कॉपीला दुसरं एक धरला गेलं, म्हणजे दुसरंच धरला गेलं, म्हणजे दुसरा सेट धरला गेला टोटली. आणि मेथड 2 मध्ये पण मी कॉपीच करतोय, फक्त कॉपी मेथडचा यूज नाही करतोय, मी डायरेक्टली त्या व्हेरिएबलचं नावच पास करतोय. हा कन्सेप्ट लक्षात घ्या. इथं का तसं होतंय? कारण हा S2 इक्वल टू यस केलेला आहे आपण डायरेक्ट. मी असं पण म्हणू शकतो यस इक्वल टू S2, दोघं सेमच झाले, ते कम्प्लिटली सेम झाले. जो डेटा यस मध्ये रिफ्लेक्ट होईल तो S2 मध्ये पण होणार, जो S2 मध्ये रिफ्लेक्ट होईल तो यस मध्ये पण होणार. पण इथं तसं नाहीये. इथं काय करतोय यस डॉट कॉपी केलं, एकदा लिस्टला Ctrl+C Ctrl+V केलं की संपला विषय. लक्षात घ्या. परत डेटा जर का नवीन त्याच्यामध्ये ॲड झाला तर परत एकदा मला Ctrl+C Ctrl+V करावं लागेल. पण इथं मी Ctrl+C Ctrl+V नाही करत आहे. इथं लक्ष द्या, इथं मी कॉपीच करत नाही लिस्टला, इथं मी डायरेक्टली त्या लिस्टलाच पास करून देतोय ॲज अ व्हेरिएबल नेम म्हणून. हा पॉईंट खूप महत्वाचा आहे. मेथड 1 मेथड 2 लक्ष द्या. ठीक आहे.
सेम म्हणजे S2 सर एक हे झालं काय म्हणतात वरच्या ह्याच्यानुसार आहे ना मेथडनुसार S2 एक नवीन व्हेरिएबल झालं ज्याच्यामध्ये नवीन सेपरेट सेट आहे कॉपी असल्यामुळं बरोबर ना तो S1 मध्ये म्हणून तो झाला. हे नाही होत पहिले तो हा S1 मध्ये हम्म. हा बरोबर ना इथे आहे ना एक नवीन सेटच क्रिएट झाला असं समजा S1 मध्ये एक नवीन हो. सेट क्रिएट झाला पण S2 मध्ये नवीन सेट क्रिएट नाही झाला S2 मध्ये नवीन नाही सेट झाला. क्रिएट नाही केला हाच सेट त्यांनी फॉलो केला असं समजा बरोबर चला. लक्षात घ्या कॉपी मेथड लिस्टचा कन्सेप्ट ओपन करा त्याच्यामध्ये सगळे व्हेरिएशन दाखवले होते ते स्टडी करा खूप महत्त्वाचा टॉपिक आहे आता शेवटची मेथड मग एंड करू आपलं 7वी मेथड आहे अजून भरपूर मेथड्स आहे उद्याच्या लेक्चरमध्ये संपून टाकू आपण एक आहे क्लिअर मेथड काय आहे तुमचं क्लिअर मेथड काय करणार लिस्टमध्ये बनवतं तुमचं सगळं डेटा क्लिअर करून टाकणार म्हणजे सगळं डेटाला डिलीट करून टाकणार ठीक आहे सगळं डेटा तुमचा काय होणार इथं क्लिअर होऊन जाईल सो मी काय करतोय येस डॉट क्लिअर करतोय आणि प्रिंट करणार मी कुणाला येसला काय येईल माझ्यासमोर क्लिअर केल्यावरती एम्प्टी सेट होईल एम्प्टी सेट कसं रिप्रेझेंट होतो आउटपुट स्क्रीनवरती एम्प्टी सेट कसं रिप्रेझेंट होतो काही अशा पद्धतीने हा पॉईंट सुद्धा नोट डाऊन करा एम्प्टी सेट एम्प्टी कर्ली ब्रॅकेट्सनी रिप्रेझेंट नाही होत नुसतं सेट फंक्शननी रिप्रेझेंट होत असतंय पण एम्प्टी स्ट्रिंग एम्प्टी लिस्ट एम्प्टी टपल ते कसं रिप्रेझेंट होतो स्क्वेअर ब्रॅकेट्स राऊंड ब्रॅकेट्स आणि एम्प्टी स्ट्रिंग एम्प्टी लाईननी रिप्रेझेंट होतो पण एम्प्टी सेट सेट फंक्शननी रिप्रेझेंट होतो सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा ठीक आहे सो उद्याच्या लेक्चरमध्ये जे राहिलेले पॉईंट्स आहेत त्यांना स्टडी करू अजून काही नाही तरी 15 मेथड्स आहे आपल्याकडं तेवढे 15 मेथड्स आपण अजून स्टडी करून त्यांना क्लोज करून टाकू येस सर ते कम्प्लीट केल्यावरती सेट आपला कम्प्लीट होईल बेसिकच आहे मग त्याच्या पुढं मग डिक्शनरीला आपण स्टार्ट करू ओके चला अटेंडन्स हो का सर ना ऑन करतोय ऑन नाही केले ठीक आहे ऑन केली आहे लावून टाका ठीक आहे